या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात केवायसी प्रक्रियेमुळे अडथळा येत असल्याने खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आधार लिंकच्या आधारे नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे। या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की सोलापूर जिल्ह्यामध्ये 2025 सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती। यामुळे आलेल्या पुरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतीचे तसेच निवारा व्यवस्थेचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना अनेक समस्यांना व अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। सदर शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील नागरिकांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई जमा होण्यासाठी केवायसी करण्यास सांगण्यात येत आहे, परंतु मागील 2-4 दिवसांपासून सर्व्हर बंद असल्याने त्यांचे केवायसी होऊ शकत नाही। तरी केवायसीची प्रक्रिया न करता आधार लिंक प्रमाणे नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सूचना व्हाव्यात। पुढील आठवड्यात दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, या कालावधीमध्ये बँका बंद राहणार आहेत, तरी सणासुदीच्या अगोदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळणे आवश्यक आहे। तरी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना नुकसान भरपाईची रक्कम केवायसी प्रक्रियेला विलंब लागत असल्यामुळे आधार लिंकच्या आधारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी संबंधितांना आदेश व्हावेत, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।